मित्रांनो, मागं मी तुम्हाला सांगितलं होतं, मागं म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आम्ही रेल्वे स्टेशनला आलेले आहे. हे बघा, रेल्वे स्टेशनला आलेलं आहे. मयुरी फर्स्ट टाइम रेल्वे स्टेशनला आलेली आहे. ती कधी रेल्वेमध्ये बसलेली नाही आहे आणि तिला आता रेल्वेचे प्लॅटफॉर्म मी दाखवलेले आहे. मयुरी, कसं वाटलं तुला रेल्वे स्टेशनला येऊन रात्री इतक्या 12 वाजता? कधी तू आली नाही? आता काही छान वाटत आहे काही? मग आता येऊन भारी वाटलं, बरं वाटलं, मनाला बघून व्यवस्थित वाटलं. काय बघितलं? ट्रेन तर आणखीन आलीच नाही. मग आता मी ट्रेनची वाट बघते, ती येणार आहे काही वेळ, म्हणून भारी वाटलं म्हणून भारी वाटेल मला. अरे वा, आपली ट्रेन 1 वाजता येणार आहे, आता 12 वाजलेले. तरी मी वेट करेन, कारण मी फर्स्ट टाइम ट्रेन बघणार आहे. अशी बघणार आहे का बसणार आहे तिच्यात? बसणार कोण आहे? तुम्ही. तर मित्रांनो, मीच जाणार आहे एकटा तिरुपतीला. हे सगळे इथंच आहे. पुढे गेला आपला शिवराजचा भाऊ. हे शिवराज मंगेश मोबाईल बघते, बिझी आहे आता. बघा, मोबाईल खेळतात ते. आणि आपण आता चलू पटरीनं. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नवीन ब्लॉग घेऊन येणार आहोत. मी आता तिरुपती बालाजी या ठिकाणी जाणार आहे. माझं थोडंसं काम आहे. माझ्याकडं 3 राज्याचं काम आहे, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचं. प्रत्येक वर्षी गुगलचं माझ्याकडं काम असतं. त्याच कामासाठी मी आता पुनश्च आंध्र प्रदेश या ठिकाणी जात आहे 10 दिवसासाठी. तर मला आता रात्रीचे बघू शकता तुम्ही, 12 वाजलेले आहे. आता मी कुठं दाखवू तुम्हाला, कुठं बघू शकता तुम्ही. तर ही आपली 4 व्हीलर आहे. या 4 व्हीलर मध्ये मला आपले मंगेश सर मला सोडायला जात आहे. त्याच्याबरोबरच शिवराज आहे आणि इथं मयुरी आहे, माझी बायको, ही पण जाते. आणि आता रात्रीचं टायमिंग मी तुम्हाला आता याच्यावर दाखवणार आहे. हे पहा, हे रात्रीचे 11:50 झालेले. म्हणजे माझी गाडी आहे आता बघा तुम्ही 12:15ला. आता रात्रीचे 11:50 झालेले आहे आणि आम्ही आता रेल्वे स्टेशनकडे जात आहोत. तर आता तिथे गेल्यानंतर बाकीचं मनोगत आम्ही तुम्हाला सांगू. तर तोपर्यंत तुम्ही असं ऐकत राहा. मयुरीला हसू येते आणि थोडं तिला नर्वसही होते, कारण लग्न झाल्यानंतर मी आता कुठंतरी बाहेर चाललोय. तिला वाटतं जाऊ नये, पण काय करता, पोटा पाण्याचं बघा लागत. तिला वाटत कुठे हिंडायला. हा, तिला वाटत आणि मला कोणी हिंडाल नाही. मंगेश सर म्हणते की आपलं मला तिला वाटत आणखी कोणी हिंडाल नेत नाही मला. पण काय करा, ही दुनिया म्हणजे आता काय सांगा, स्पर्धेचं युग चाललेलं आहे आणि अत्यंत गरजा वाढत चाललेल्या आहे माणसाच्या. आणि या गरजा पूर्ण करायसाठी माणसाला काही करावं लागतं. त्यामुळं असंच काम म्हणून मी आता जो काही आंध्र प्रदेशला जात आहे, तिरुपती बालाजी या ठिकाणी. इथं आपलं 10 दिवस काम आहे राज्यामध्ये. आंध्र प्रदेश राज्यामध्ये 15 जिल्ह्याचं काम आहे. त्याच्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे तिरुपती बालाजी. आता तिरुपती एक्सप्रेस आहे, त्या एक्सप्रेसनं मी जाणार आहे. थोडी खाजू येते मला डोक्याला. थांबा तुम्ही, आता पुढचा आपण व्हिडिओ आता पोहोचल्यावर दाखवणारच मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ. बघा, आता मंगेश सर आपली गाडी चालत आहे आणि शिवराज आहे, मयुरी आहे. गाडीला थोडा लाईट कमी आहे म्हणून तो कसं आहे, आपले टॉर्च चमकितोय, म्हणजे चेहरे दिसते थोडेफार, मग आहे की नाही. आणि हे मी आयडेंटिटी कार्ड घातलेलं आहे गाड्यामध्ये, काहून, कारण का पा, हे माझं फोटोग्राफीचं आयडेंटिटी कार्ड आहे. आता तिथं जाऊस तर घाल नाही, तिथं गेल्यावर मला दुसरं आयडेंटिटी कार्ड भेटतं. पण काहून लोकांनी विचारलं बाबा काय करता काय नाही, तर आपली मार्केटिंग करायची तिकडं. गांजा आपली द्यायला भाषा कळा ना, त्याची आपल्याला काय वा वा करते तिकडं ते. पण फुल आणायचं आपण, वा वा ते म्हणे छा छा वा या, असं करत राहायचं. चला आता रेल्वे स्टेशन पाशी आपण येत आहोत. आता मम्मादेवी या ठिकाणी आलेलं आहे. मम्मादेवीचं दर्शन घेतो. देवी माते आशीर्वाद राहू दे आणि असाच आपले हे ब्लॉग कंटिन्यू चालू दे चांगले. आणि लवकरच 1 महिन्यामध्ये असं रीच होऊ दे की आपण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये नाही तर जगामध्ये फेमस होऊ दे. अरे सूरज, आपलं शिवराज, कॅमेरा वर चमकी रे थोडा लाईट. काय ना, माझा चेहरा दिसणार नाही प्रेक्षकांना. खूप आवर्जून बघतात माझे ब्लॉग ते. हा थोडं व्हायब्रेट होत आहे, कारण आपल्या भारतामध्ये रस्ते आणि त्यामुळे भारतामध्ये आपला जालना जिल्ह्यातले रस्ते एकदम सुपर आहे. काही विषय नाही, म्हणजे एकदम स्थिर आहे. अमेरिकेसारखे रस्ते इथं. त्याच्यामुळं मोबाईल मी हातानेच व्हायब्रेट करत आहे, रस्त्यामुळे तो व्हायब्रेट होत नाहीये.
चला आता रेल्वे स्टेशनला बघू पुढचा व्हिडिओ. हा चला. मयुरी काय सांगणार आहे का तू आपल्या प्रेक्षकांना? मयुरीला काही मनोगत सांगायचं नाही, तर आपण आता पोहोचल्यानंतरच बाकीचं मनोगत व्यक्त करू. हा बाकीच्यांची थोबडा मग मी तुम्हाला दाखवतो आता पुढच्यांचे. हिचं तर पाहिलेलं आहे तुम्ही. मित्रांनो आपण आलेलो आहे आता मम्मादेवी पासून. हा रस्ता आता थेट रेल्वे स्टेशनला आलेला आहे. आणि रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही, जालन्याचं रेल्वे स्टेशन तुम्ही कधी बघितलं नसेल आमच्या सबस्क्रायबरनी, आमच्या प्रेक्षकांनी, तर तुम्ही बघू शकता. आता आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे. गाडीच्या टायरापुढं दगड आला त्याच्यामुळं गाडी आपली थोडी हललेली आहे. आता आम्ही गाडीतून उतरणार आहोत आणि मी तुम्हाला आपला परिसर दाखवणार आहे. जालन्याची श्रीमंती. हे बघा आता मी गाडीतून उतरलो. हे बघा आपलं जालन्याचं रेल्वे स्टेशन आहे. भला मोठा टावर आहे इथं. लाईट तिकडून चमकतोय. चला हे बघू शकता तुम्ही, ॲडव्हर्टाईजचे बॅनर आहे. ही मयुरी म्हणत होती आपली गाडी दाखवा. थोडा लोगो दिसत नाहीये. दिसन कुठून रे, कुठून दिसन लोगो, कुठून रे. धूळ आहे जालन्याला आलंय. ही आपली गाडी आहे, थोडी धूळ झालेली तिच्यावर, कारण पावसाचे थेंबाने तिला बघा तसं तो वेगळं झालेलं आहे. हा शिवराज आहे, हा मंगेश आहे. हे बघा ही मयुरी आहे. आता माझी बॅग घेऊन हे मला इथं सोडत आहे. काय लिहिलेलं आहे इथं? अरे बापरे, कारचे पार्किंगचे किती रुपये रे? कार पार्किंग 24 रुपये. अरे इतके पैसे नाही रे आपल्याकडं. कार काढ रे बाबा बाजूला मंगेश. चला आता मित्रांनो आपण जाणार आहोत इकडे रेल्वे स्टेशनला. बघू शकता तुम्ही हे जालन्याचं रेल्वे स्टेशन आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आता आणि लोक असं निवांत असे झोपलेले आहेत. 12 वाजलेले कशात दाखवायचे? शिवराजच्या तोंडावर 12 वाजलेले. अरे बाप रे बाप. चला बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे जालन्याचं अतिशय सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही कधी बघितलं नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की आमचं चॅनल या जिल्ह्यात, या राज्यात, या देशात पोहोचलेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे माझ्या पायात स्लीपर आहे, ही माझी स्लीपर आहे. आणि आपलं जालन्याचं स्टेशन हे नवीन होत आहे. बघू शकता तुम्ही इथं फलक आहे. आपल्याली कोणती एक्सप्रेस आहे? अजंता एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, राजा राणी आहे. थोडं इंग्लिश कच्ची माही. आणि शिर्डी TPTY एक्सप्रेस आणि NED RGO डेमू असे फलक आहे. बघू शकता तुम्ही. आता हे आपलं रेल्वे स्टेशन आहे. आतमध्ये आपण प्लॅटफॉर्मवर जात आहोत. हा पहिला प्लॅटफॉर्म आहे. अतिशय सुंदर सतरंजी उभी टाकली वाटतं इथं. सतरंजी मला वाटलं उभी आहे. बघू शकता तुम्ही, मयुरी आहे, हे शिवराज आहे, हे मंगेश आहे. सर नमस्कार करा. सर नमस्कार. सर पब्लिकला नमस्कार. मंगेश सर काही 2 शब्द आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता तुम्ही? सध्या मी बोलू शकत नाहीये, माझा मूड नाही बोलायचा. काहून तुमच्या तोंडावर का 13 वाजले का? अतिशय चांगलं थंडगार वातावरण आहे इथं. आणि या थंडगार वातावरणामध्ये आता 2 मिनटं थांबा, मला ट्रेन कुठं आली हे पाहावं लागेल आधी. आणि व्हेर इज माय ट्रेन का गो इज माय ट्रेन हे ॲप मला उघडून बघावं लागेल. माझ्या कपात चार्ज नाही, पण फोटो घेण्यासाठी करावं लागतं हे सगळं काही. नको द्या आता. स्वच्छता अभियान राबवत आहे. महात्मा गांधीचा हा थोर शिष्य आहे, महान शिष्य आहे.
आणि काय करतो हा, झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. कसा असतो आबा, गाणं लावा. झपूक झुपूक झपूक झुपूक कसं ट्रेंडिंगला आहे आता. काय झपूक झुपूक झपूक झुपूक झपूक झुपूक झपूक झुपूक कोण ट्रेंडिंगला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये? दाजी. झपूक झुपूक झपूक झुपूक झपूक. ऐक रे, मयुरी सांडली होती आत्ता, भरली तिनं. हा 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 मित्रांनो, आता मयुरी तिचं मनोगत व्यक्त करणार आहे. काय म्हणते बघू ती. हे तिचे 32 दात आहे समोरचे. हा चला, महाराष्ट्रामध्ये कोण व्हायरल आहे? मयुरी. मयुरी कोण व्हायरल आहे? मयुरी. मित्रांनो, आता वरून पाऊस चालू झालेला आहे. तुम्हाला दिसणार नाही, थोडे थोडे थेंब दिसते. आता लोक आम्ही आमच्या आयफोनमध्ये व्हिडिओ घेत होतो, पण आता हा माझा सॅमसंग मोबाईल आहे 10,000चा, याच्यामध्ये व्हिडिओ घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, ही लेडीज आहे, ही माणसाची बी लिफ्ट आहे. ही लेडीज नाही, ही लिफ्ट आहे. ही माणसाची लिफ्ट आहे आणि लेडीजची लिफ्ट आहे. अरे थांबा थांबा थांबा, आम्हाला येऊ द्या. हे मी पहिली वेळेसच, मी नाही, मयुरी पहिली वेळेस लिफ्ट मध्ये बसलेली आहे. हॉस्पिटलच्या लिफ्ट मध्ये बसलेली फकटच्या. आता ही काय पैसे देऊन पाडला का? कसं वर जाते बघा लिफ्ट, कशी वर जाते. तुम्ही पाहिली का कधी लिफ्ट? नाही. आता हे बघा, आम्ही लिफ्ट मध्ये बसलेलो आहे. ही मयुरी हे आणि हे दरवाजा खोललेला आहे लिफ्टचा. मित्रांनो, असं हे 5 स्टार लिफ्ट आहे आपल्या जालन्याच्या बस स्टँड, रेल्वे स्टेशनचं. आता हे आपण जाणार आहे, आमची रेल्वे ही 2nd फ्लोअरला येणार आहे, म्हणजे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. 2nd फ्लोअरला बघू शकता मित्रांनो तुम्ही, मला सोडण्यासाठी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येत आहे. मित्रांनो, अरे करा रे, सबस्क्राईब करा ना, सबस्क्राईब करा बरं आमच्या चॅनलला. अरे भाऊ द्या रे व्हायरल, महाराष्ट्रामध्ये जोडी तरी आमची. भाऊ द्या रे, भाऊ द्या. धडकला का रे, चष्मा जाईला तुझा फुटून. मंगेश मयुरी, सध्या फोन काय चालू आहे ट्रेंडिंगला? विश्वंभर भांदरगे. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. खाली आलेलो आहे आपण आता. काय कसं दिसतं तुम्हाला आपलं शर्ट? झापूक झुपूक झापूक झुपूक. कसा मोठ्या वाढत्या अंगाचे होणार रे. आईना घेतलेलं आहे का? आपल्या बड्डेचे शर्ट बघू शकता तुम्ही, कसा मोठा शर्ट या. एकदम फ्रेश वाटतंय. मंगेश भाई पण किती मोठे. कसा आता महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंगला फक्त सोमवार झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. मित्रांनो, तिरुपती गेल्यावर बोलू. थांबा, ट्रेन मध्ये चढताना तुम्हाला दाखवणार आहे नेमकं मी कोणत्या डब्यात बसणार आहे. पॅसेंजर झोपून वेगळं आणि ते एसीचं वेगळं. आपला डब्बा आहे एसीचा बिफोर, आणि आपण प्रवास करतो फक्त एसी ना, ना जनरल ना स्लीपर, डायरेक्ट. मित्रांनो, मैत्रिणींनो भगिनींनो, बंधू बघून आम्ही आलो तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर आणि गाडी येते दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर. आता कसं 100 पाटील म्हणतील तसं. काय म्हणते मग मयुरी?
काय नाही म्हणत आधी कसे काय नाही म्हणत काय तर म्हणत लागत काय नाही म्हणत काय तर म्हणत लागत आधी कसं आमचे बांधरगे पाटील जसे गेल्यासारखे करायला लागले येण्याचे ती म्हणते 3 दाखवते 2 आता पोराव हे 5 बोट नाही का हा अरे हे 1 बोट आहे हे 5 बोट आहे हे मग अर्ध बोट आहे हिला चष्म्यामुळे दिसाना खरं गोट मंगेश. तर मित्रांनो आता आपण थोड्याच वेळामध्ये तिरुपती एक्सप्रेस मध्ये बसणार आहोत. आपण म्हणजे हे काय नाही, हे मला सोडण्यासाठी आले फक्त. हेच बसणार आहे आणि ही सीट डब्यात बसणार आहे पहिल्या डब्यात बसणार आहे मी पहिल्या मला 2 आनंद झाले 2 किती 2 आनंदाचे पोर झाले त्याला. मी बसणार आहे एसी डब्यात. आनंद काय सांगले मनोरथ व्यक्त करतो. मला आनंद आता हा मावत नाही आहे. सर भोगे पाहिजे ना तुम्ही आता रात्री. आणि मित्रांनो भगिनींनो बघून ट्रेन याला हे माझे 10 बोट आहे. हे 10 बोटाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. काय 10 बोटाची शपथ तुम्हाला माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माय चॅनल लाईक करलो लाईव्ह व्हिडिओ टाकायलो तेवढं सबस्क्राईब करा. लाईव्ह कोण येतो पण नाही. अरे याचं काय चाललं रे? इंस्टाग्रामला लाईव्ह अरे इंस्टाग्रामला नका मला फॉलो करून लाईक करू मला करा विनंती करतो. सबस्क्राईब करा. उद्या व्हायरल उद्या घरी माझा व्हायचा आणि मी हिरो सारखं दिसत नाही. कमेंट करून सांगा बरं. हिरोच आहे की नाही मी? मंगेश हिरो आहे काय? शर्ट मी घातले हिरो मी शर्ट काच आहे वाढत्या अंगाचा आहे वाढा ना मी दुबई फायटर आणलं आज खालच्या आळीतून आणलं. मी काय म्हणतो मी काहीच म्हणत नाही. मी म्हणतो ट्रेन येऊ द्या आणि तिच्यात बसू द्या. मला जाऊ द्या आणि मला जाऊ द्या. तिरुपती बाळाला गोविंदा गोविंदा सन गोविंदा. हे देवता बालाजी देवता तुला प्रार्थना करतो कम से कम 1 मिलियन सबस्क्राईब होऊ दे आणि मला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करू दे. प्रवाशांनो नाही विश्वंभरनो 7-6 गाडी ही मंगेश हा द्वितीय श्रेणीमध्ये बसलेला आहे. आता तुम्ही ही श्रेणी बघू शकता. हा द्वितीय श्रेणी आहे का तृतीय श्रेणी आहे? मंगेश बसलेला आहे त्याच्या बाजूने हा माणूस येत आहे. अरे हा काय संडाचं टमरेल घेऊन चालला काय तिकडं? आणि त्याच्या बाजूला शिवराज आलेला आहे. बघू शकता तुम्ही माझं मोबाईलचं चित्र फाटत आहे. ए इकडे हाय बाय करा रे. अरे उठले का रे? उतरले का रे? हाय बाय चला या 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 जा 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 जालन्याला जा. किती वाजले रे? ज्यामध्ये आपण बसणार आहे ही तिरुपती एक्सप्रेस. ज्याच्यामध्ये मी बसणार आहे. ही ट्रेन आलेली आहे. ही आता जालना या ठिकाणी ही ट्रेन आलेली आहे
आणि आपण बघू शकता हा माझा AC डब्बा आहे, हा B4 आहे, आपला B2 डब्बा आहे, आता B3 आहे आणि याच्यानंतर B2 आहे. बघू शकता मित्रांनो, आपल्या डब्याकडे आपण आता आलेलो आहे. या B2 आणि आपण आता एंट्री करणार आहोत, आतमध्ये एंट्री करणार आहोत. हा आपला AC डब्बा आहे. B2 44 43 आहे, 44 खाली आहे. नमस्कार मित्रांनो, आता तिरुपती ट्रेनमध्ये जात असताना रात्री झोपलो, 12 वाजता बसलो. आता उठलो तर सिकंदराबाद या ठिकाणी ट्रेन आलेली. बघू शकता तुम्ही सिकंदराबाद हे रेल्वे स्टेशन. हे आमचे मित्र आहे, इथं भेटले, नवीनच मैत्री झाली. जळगावचे आहे, खानदेश जळगावचे. काय नाव सर आपलं? अतुल पाटील. अतुल पाटील. अशा प्रकारे आमची झोपताना मैत्री झालेली. आता उठलेलो आहे आणि आता नमस्कार मित्रांनो, आज आता रात्रीचे 9:30 वाजलेले आणि काल रात्री आमचा 1 वाजता प्रवास सुरू झाला होता तिरुपतीचा जर्नीचा. तर आज या प्रवासामध्ये आम्ही ॲमेझॉनहून जेवण ऑर्डर केलेले. हे आमचे झोमॅटोहून ऑर्डर केलेले. थांबा, हे मोबाईल चार्जिंगचा काढतो. हे आमचे मित्र आहे सागर भाऊ आणि अतुल भाऊ. प्रवासामध्ये आमची चांगली मैत्री झालेली आहे आणि आम्ही आता तिरुपतीला पोहोचल्यावर नंतरचा व्हिडिओ तुम्हाला पाठवू. तरी पण 1 मिनिट आपले अतुल सर काही 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. थोडे गेले अतुल सर. हाय, आताच पोहोचणार आम्ही तिरुपतीला. किती वाजता पोहोचणार सर तुम्ही? 1 वाजता. कुठून बसले होते? आम्ही मनमाडहून बसले आणि तू आमचा मित्र झाला. हो, मी जालन्याचा आहे, सर जळगावचे, खानदेश जळगावचे, जळगावहून ते मनमाड या ठिकाणून बसले. हे आपले सागर सर आहे. नमस्कार मित्रांनो, पुढचा व्हिडिओ आम्ही लवकरच करून पाठवतो तुम्हाला. हो, तिरुपतीमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आता रात्रीचे 12 किंवा 1. मित्रांनो, आम्ही झोमॅटोहून ऑर्डर केलं होतं. ते ऑर्डर आमचं फायनली रेणुगुंटा स्टेशनवर आलेलं आहे. आम्ही काय काय ऑर्डर केलं? आपण ऑर्डर केलेला आहे डाळ तडका, दाल खिचडी, असं सगळं आम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि आम्ही आता मस्त असं खाणार आहे. लय खूप भूक लागलेली आहे. 24 तासाचा प्रवास अतिशय कंप्लीट झालेला आहे, 24 तासाहून जास्त झालेला आहे आणि आम्ही आता रात्री 1:30-2 वाजता तिरुपती बालाजी या ठिकाणी पोहोचणार आहोत. चला, अतुल सर, सागर सर, मस्त पोट भरून आपण जेवू आणि आपल्या प्रेक्षकांना बी नंतर पुढचं ठिकाण आपण कुठं जाणार आहे दाखवू. अतिशय मस्त आमचं जेवण झालेलं आहे. झोमॅटोन ऑर्डर केलं होतं. आता वेळ आलेली आहे ताकाची, छान वेळ आलेली आहे याला पेजण्याची. पण आता आम्ही तिघ जण आहे आणि याला प्यावं कसं हे समजत नाही. त्यामुळे आमचे मित्र अतुल सर हे म्हणले मारा होल आणि मारा तोंडात पिचकारी. आता आमचे सागर सर याला होल मारणार आहे. होल मारायच्या आधी त्याला वाटलं की नको होल म्हणून ते डायरेक्ट म्हणले वरून आपण एक घोट घेऊ. असा हा आनंद आम्ही या ठिकाणी घेत आहोत. सागर सर ताक पेतोय. चांगला आहे, कसं आहे? मस्त आहे, टेस्ट जबरदस्त, टेस्ट छान आहे. मला पण ही टेस्ट घ्यायची आहे. बघा तुम्ही आता ही टेस्ट मी पण घेणार आहे. हलवून घेतो थोडं. पॅन्ट पुढे आपली छोटी पॅन्ट. वा वा वा, सुंदर. संपून टाकलं. छान ताक दिलेलं आहे. मस्त आता झोप घेऊ, उठू आणि तुम्हाला
आणि दुसरा सकाळी व्हिडिओ आपण अपलोड करू. हे बघा मित्रांनो, आता आमची रेल्वे तिरुपती रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचत आहे. थोड्याच वेळात आम्ही आता या ठिकाणी उतरत आहे. तुम्ही पाहू शकता रेल्वे चालू आहे, प्लॅटफॉर्मवर रेल्वे आलेली आहे आणि आम्ही आता उतरण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला सांगितलं मागप्रमाणे ताक आम्ही भरपूर पेलेलं आहे जेवण पण बसलेलं आहे आणि जेवणही अतिशय पचलेलं आहे. आणि गाडीचा ब्रेक लागलेला आहे आता पूर्ण. गाडीचा रेल्वेचा ब्रेक लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. ब्रेक लागला, ब्रेक दिसणार नाही आपल्याला. फायनली आम्ही तिरुपती बालाजीला उतरलेला आहे. गोविंदा गोविंदा. हे बघा माग अतुल सर आहेत, पुन्हा आपले सागर सर आहेत, बघू शकता. हे आपलं तिरुपती बालाजीचं रेल्वे स्टेशन आहे. सर तुम्ही काय सांगू शकता इथं उतरल्यानंतर? काय सांगू शकता का? इथे उतरल्यानंतर खूप प्रसन्न वाटत आहे. प्रसन्न वाटत आहे. रात्रीचे आता आतुरता झालेली आहे की आम्ही बालाजीचं दर्शन केव्हा घेऊ. हा, बालाजी मंदिराचं दर्शन कधी घेणार आहे याची उत्सुकता आम्हाला लागलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे यांच्या भाषेमध्ये बोलत आहे. ही भाषा काही आपल्याला कळत नाही. अंगडुंग तुंगडुंग तुंगडुंग तुंगडुंग. ये रेलवे स्टेशन है. ऊपर जाना नीचे जाना, ऊपर जाना नीचे जाना, दोनों तरफ जाना. ऊपर जाने जय महाराष्ट्र मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आपण आता तिरुमला या ठिकाणी वर जात आहोत. आणि मला वर जाता वेळेस जसे आपले रेल्वेमध्ये जळगावचे मित्र होते तसेच आता इथं शिर्डीचे आणि संभाजीनगरचे मित्र भेटलेले आहेत. मित्रांनो जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. यांनी पण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि हे आपले संभाजीनगरचे आहेत. काय नाव सर आपलं? भैया लाईट चालू कर रे, 2 मिनिटं लाईट चालू कर ना. चालू करने गाड़ी हमने नहीं देख सकते क्या तुम? हाँ रुको, हमारी हेल्प कर रहे दोस्त. तर मित्रांनो त्यांनी लाईट चालू केला नाही, कारण बरोबर आहे लाईट चालू केल्यानंतर समोरचं आपल्याला दिसत नाही. हे आपले शिर्डीचे मित्र आहे. काय सर आपलं आयफोन वाले नाव? ऋषी बरवंट. ऋषी बरवंट. काय? बरवंट. बरवंट. सर तुमचं काय नाव? संकेत बाबुळके. हा? संकेत बाबुळके. संकेत. आता त्यांच्याकडचे गाणे लागलेले, त्याच्यामुळे आपला पुढचा व्हिडिओ आपण डायरेक्ट तिरुमलावर काढूया. जे गाणं लागेल मस्त, याचा आनंद आपण मस्त घेणार आहेत. चला मित्रांनो नाचा. चला झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. जय महाराष्ट्र मित्रांनो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आम्ही रात्रीचे, म्हणजे आधी टायमिंग सांगतो तुम्हाला. रात्रीचे 2 वाजलेले, 2 वाजून 13 मिनिटं झालेले. आम्ही तिरुपती बालाजी मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे. आणि हे प्रवेशद्वार 4 वाजता ओपन होतं, त्यामुळं आम्ही आमची गाडी नाही आहे, दुसऱ्याची गाडी आहे, ती भाड्याने तर भेटते, त्या गाडीमध्ये बसून आलो. त्या गाडीने तर उतरलं. आता 4 वाजता हे गेट खुलणार आहे, नंतर आम्ही तिथं वर जाणार आहे. त्या अगोदरच आम्ही तुम्हाला हे प्रवेशद्वार दाखवू शकतो. हे बाई आपल्याला नमस्कार करत आहे आणि हे प्रवेशद्वार पाठीमाग आहे. आणि आपले मित्र इथं मला प्रवासामध्ये गाडीमध्ये काळी पिवळी इथं टमटम आहे, त्या टमटममध्ये हे मित्र आपल्याला भेटलेले. आपण हे मित्र जाणून घेऊया कुठून आले होते आणि कसे आले होते. तर मित्रांनो तुम्ही कुठून आले आहेत? आम्ही शिर्डीहून आलो ना. आम्हाला शिर्डी साईनगर रेल्वे होती डायरेक्ट तिरुपतीला. तर हे आपले शिर्डीचे मित्र आहे. यांनी मला सांगितलं की शिर्डीमध्ये तुम्हाला काही अडचण आली तरी आम्हाला संपर्क करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. नक्कीच मी शिर्डीला येईन तुम्हाला सर्वांना भेटायला. काही अडचण आहे तुम्हाला काय? आणि आपापलं नाव सांगा एकदा मित्रांनो. माझं नाव ऋषी बरवंटे, मी शिर्डीला राहतो. माझं नाव दत्ता कदम, मी शिर्डीत राहतो. माझं नाव सत्यम शेळके, मी शिर्डीचा रहिवासी. माझं नाव संकेत बाबुळके, मी शिर्डी प्रॉपर. चला एकदा दिल खुलास हसा आणि आपली जर्नी कशी मस्त. बस आता पुढचा व्हिडिओ वर गेल्यावर दाखवू तुम्हाला. चला तर मित्रांनो जय महाराष्ट्र.
हे बघा मित्रांनो, सकाळी 4 वाजलेले आणि हे गेट उघडलेलं आहे आणि आम्ही आता आमच्या लगेज बॅग वगैरे सगळे चेक करणार आहे. हे उतरले, आता या बॅग इथं ठेवायचे आहे आणि आपण या बॅगी आता इथं ठेवणार आहे. आणि आमचे शिर्डीचे मित्र आलेले इथं. या मित्रांनो, हा प्रवास कसा वाटला तुम्हाला? प्रवास लय भारी झालेला आहे. आमचे प्रवास हे आम्ही आता लाईनला लागलेलो आहे. खूप गर्दी आहे. आत्ताच हा प्रवेशद्वार उघडलेला आहे. पहा, तो माणूस तिकडे लेडीज मध्ये घुसला. हे आपले चेकिंग गार्ड आहे. चेकिंग गार्डने आम्हाला चेक केलेले आहे. चेक गार्ड बघू शकता तुम्ही. आणि आता इथं आपल्या बॅगा आपण ठेवणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे बॅगचं हे चेकिंग होत आहे. बघू शकता तुम्ही. याचे आपले इकडून बॅग चेक होऊन येतात आणि पुढंच एक मॉनिटर आहे. याच्यात आपल्याला समजतं की आपल्या बॅगमध्ये काय आहे काय नाही, हे बघू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, आपण फायनली सगळं चेकअप होऊन बाहेर चालले आहोत. आपले शिर्डीचे मित्र मागे हरपले होते. शिर्डीला आम्हाला असं चेकिंगला काही नाही, वेगळं काही नाही. शिर्डीत याचे चेकिंगला पण चला तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत. चला, आपली गाडी आलेली आहे. चला, पळा 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 पळा. चला तर मित्रांनो, मी पुढे बसणार आहे. आम्ही गाडीत बसलेलो आहे. चला बसलो. ओके. आणि यांनी आमचं जे काही आम्ही वस्तू ठेवलेली होती, गाडी चेक होती आणि आम्ही एक वस्तू ठेवलेली होती. गाडीचा ड्रायव्हर एकदम नाथखोळे आमचा भाऊ. कसा हसराय भाऊ, भैया थोडा थोडा. आणि भाऊ, आम्ही एक वस्तू इथं ठेवलेली होती, ती या भाऊनी गायब केलेली आहे. आणि हवा अशी थंड आहे. आपले मित्र एन्जॉय घेत आहे. चला, गाडीत अतिशय मस्त गाणे लागलेले आहेत आणि आपले भाऊ हसत आहे. भाऊ स्माइल ब्रो. भाऊ चिकी बुक चालू आहे भाऊचा. अरे लाईट लागला नाही. ड्रायव्हर हेवी आहे. हा काही पुढे जाऊ देत नाही, कारण याला पुढच्या गाडीमध्ये पोरगी दिसलेली आहे. जकास माल पाहतोय हा. बघा मित्रांनो, हा अतिशय सफर म्हणजे एन्जॉयचा सफर आहे. आणि या ज्या आमच्या प्रवासाचा आहे तो आनंद तुम्ही घ्या. आम्ही तर घेतच आहोत. हमारे ड्राइवर जो है वो मोस्ट हैवी ड्राइवर इन द वर्ल्ड है. मोस्ट हैवी ड्राइवर. इनको दिखेंगे पोरगी और उसके पीछे लगेंगे. हे देखो मित्रांनो, हे बघा, आता आम्ही तिरुमला या ठिकाणी आलेलो आहे आणि वर 1 तास लागतो, पण एवढ्या फास्ट ड्रायव्हिंग आमच्या ड्रायव्हर भाऊनी आम्हाला इथं वर आणलेलं आहे. देखो भाई के स्माइल. आणि ये पुष्पा झुकेगा नहीं, साला झुका के गाडी चला इसने. ये देखो फायनली ऊपर आ गए हैं. मित्रांना विचारणार, भाऊ कसं वाटलं? भाऊंच्या एक नंबर झालेला आहे सफर. कसं झालं भावांना सफर? गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. फायनली आम्ही तिरुमला या ठिकाणी वर आलेलो आहोत आणि लवकरच दर्शनाच्या रांगेत लागणार आहोत. तर मित्रांनो,
असा आमचा इथं सफर झालेला आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ आपण थोड्या वेळात दाखवणार. ये देखो हमारा हे ड्रायव्हर है. ड्रायव्हर नहीं रे वो. इन द वर्ल्ड हेवी ड्राइवर. ये देखो ड्राइवर साहब एक मार स्माइल स्माइल बाय स्माइल. देखो हम उतर गए अभी. हे बघा आलेलो आहे आता तिरुमला या ठिकाणी. आता बाथरूमची सोय बघणार आहोत. हे बघा मित्रांनो फायनली गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. मित्रांनो ज्या मित्रांसोबत मी जालन्याहून तिरुपती बालाजी या ठिकाणी ट्रेनमध्ये आलो होतो ते जळगावचे मित्र होते. पण तिरुपती बालाजी ज्या खाली बस स्टँड पासून ते तिरुमला या ठिकाणी मी ज्या मित्रांसोबत आलो होतो ते शिर्डीचे मित्र मला भेटले होते. थँक्यू भावांनो. आणि इथंच आम्ही सगळेजण हे वेगळ्या मार्गाने जाणार आहे आणि मी वेगळ्या मार्गाने जाणार. जय हिंद जय महाराष्ट्र. गोविंदा गोविंदा. माझा प्रवास इथून पुढं चालू होणार आहे दुसरा.